नमस्कार मंडळी, मी प्रिया. स्वागत आहे तुमचं प्रियाज किचन मराठीमध्ये. सोबतच आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एकदम चमचमीत आणि झणझणीत अशी कच्च्या टोमॅटोची चटणी. कारण काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये आपल्याला सहसा भाज्या भेटत नाही आणि ज्या भाज्या घरात अवेलेबल असतात ना त्या काय खाऊ वाटत नाही. चमचमीत काहीतरी पाहिजे. मग ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. त्यात काय करायचं, आता तुमच्या तिखटच्या हिशोबाने मिरच्या घ्यायच्या, मूठभर शेंगदाणे घ्यायचे आणि 2 गाड्या लसूण असा मी सोलून घेतला. काहीचे सालटे काढले, काहींचे नाही काढले, म्हणजे असं चव जास्त छान लागते. तर बघू शकता या ठिकाणी 4 कच्चे टोमॅटो घेतले. आता तुमच्याकडे जर जाडा लसूण असेल ना तर त्याचे मग सालटेच काढून घ्या आणि अशा पद्धतीने गावरान बारीक लसूण असेल तर मग असाच घ्या. तर बघू शकता तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. त्याच्यावरती मिरच्या घालून घ्यायच्या आणि एकदम पाव चमचा असं तेल घालायचं. आता मिरच्या भाजताना उडतात, त्याच्यामुळे काय करायचं, एक तर झाकण ठेवून भाजा, नाही तर मग अशा पद्धतीने चमच्याने दाबून किंवा मग मिरच्याचे तुकडे करून सुद्धा टाकू शकता. आता मिरच्या अर्ध्या भाजत आल्या की लगेचच आता आपल्याला त्याच्यामध्ये जे शेंगदाणे आणि लसूण घेतला होता ना तर तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आणि फुल गॅसवरतीच आपल्याला हे संपूर्ण साहित्य हे भाजून घ्यायचं आहे. आणि जर मिरच्या उडताय वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने त्याचे तुकडे सुद्धा करू शकता. आता फुल गॅसवरती आपल्याला हे छान डाग पडेस्तोवर भाजायचे. सोबतच त्यामुळे आपले शेंगदाणे आणि लसूण सुद्धा छान भाजला जाणार आहे. आता काय करायचं, मिरच्या भाजत आल्या की लगेचच चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचे आणि मीठ टाकून पुन्हा एकदा छान असं खालीवर करून घ्यायचं आणि आपल्याला हे चांगलं डाग पडूस्तोवर भाजून घ्यायचं. आता छान भाजलेला आहे, त्याच्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. आता गॅस बंदच आहे लक्षात ठेवा. आता तुमच्याकडं एखादं गाडगं किंवा अशा पद्धतीने तांब्या असेल ना त्याने ही चटणी आपल्याला रगडून घ्यायची. आता जर तुम्हाला ही स्टेप नसेल करायची तर तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात पण बारीक करू शकता. पण अशा पद्धतीने रगडलेल्या चटणीची चव ही वेगळीच लागते. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशा तांब्याच्या किंवा गाडग्याच्या साहाय्याने छान चटणी रगडून घ्या. तर बघू शकता गॅस बंद आहे आणि मी ही चटणी रगडून घेतलेली आहे. चटणी छान रगडून झाल्याच्या नंतर आपल्याला टोमॅटो सुद्धा कापून घ्यायचे. टोमॅटो एकदम बारीक कापून घ्या, म्हणजे काय ते लवकर वाफवले जातात आणि लवकर शिजतात, लवकर बारीक पण होतात. आता टोमॅटो त्याच्यामध्ये घालून दिले आणि पुन्हा एकदा छान खालीवर करून घ्यायचं. आता ही चटणी एकदम चमचमीत आंबटसर अशी बनवून तयार होते. आता कोणाच्या घरी अशा पद्धतीची चटणी बनवते मला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आता काय करायचं, टोमॅटो घालून एकजीव झालं की लगेच त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची कमी गॅसवरती. कमी गॅसवरती आपले टमाटे छान असे वाफळून झालेले आहेत व चटणी आपली ऑलमोस्ट बनून तयारच झालेली आहे. आता फक्त काय करायचं, पुन्हा एकदा त्याच तांब्याच्या साहाय्याने आपल्याला ही चटणी छान एकदा पुन्हा रगडून घ्यायची. तुम्हाला जर वाटत असेल ना अशी खायची तर तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता किंवा अशा पद्धतीने तांब्याच्या साहाय्याने थोडी थोडी रगडू शकता. ह्या चटणीची चव एकदम अप्रतिम लागते. आवडत असल्यास तुम्हाला ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची असेल ना तर ती सुद्धा घालू शकता. आता चटणी रगडून झालेली आहे. वरून अर्धा चमचा पुन्हा तेल घातलं. आता तुमच्या आवडीनुसार तेल तुम्ही कमी किंवा अजून सुद्धा वाढवू शकता. आणि आता गॅस फुल करायचा आणि चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने दाबून ही चटणी आपल्याला पुन्हा एकदा छान परतवून घ्यायची आहे. आता आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. चपाती बरोबर, वरण भाताबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर ही चटणी खाण्यासाठी ना एकदम अप्रतिम लागते. तुम्ही कधी ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना सुद्धा शेअर करा आणि आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता आपली चटणी बनवून तयार झालेली आहे. एकदा तुम्ही अशा पद्धतीची ही चटणी नक्की ट्राय करून पहा. सोबतच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय ते पण कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला इथून पुढं आपल्या चॅनलवरती आणखी कुठले व्हिडिओ पाहायचे आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगा. व्हिडिओ खूप मेहनतीने बनवले जातात, त्यामुळे एक लाईक तर नक्कीच करत चला. आणि अशा पद्धतीची चटणी तुम्ही सुद्धा बनवून बघा आणि खाऊन बघा की ही कशी वाटते. ती बाजरीच्या व ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिमीची चव लागते. तुम्हाला वाटत असल्यास वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी चटणी बनवू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ.